नमस्कार, कला दालनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही फ्रीज टूरला ना खूप चांगला प्रतिसाद दिला मला. त्यामुळं मी म्हटलं आज आता अजून एक अशी ट्रिक तुम्हाला दाखवूया की रोजच्या वापरात आपल्याला ती नेहमी आपल्याला लागते. तर बघूया चला. आपण आपण ना रोज चपाती भाकरी करताना पीठ घेतो, पण प्रत्येक वेळी मोठा डबा उघडून त्यातून पीठ काढायचं म्हणजे थोडा पसाराच होतो ना आपला. मग अशा पद्धतीने जर आपण ऑर्गनाईज केलं तर आपल्याला अगदी इझी जातं, सोपं पडतं. तर ह्याच्यामध्ये मी ट्रॉलीमध्ये पहिल्याच ना अशा पद्धतीनं मी पिठं ठेवलीत सगळी छोट्या डब्यात, म्हणजे आपल्याला घ्यायला पण सोयीस्कर होतं पटकन. आणि करताना पण आपल्याला कुठलं पीठ घ्यायला प्रत्येक वेळेला आपल्याला डबा उघडायलाची गरज नाही. अगदी पटकन इझी आपण घेऊ शकतो आणि त्याच्याखाली घाण पण होत नाही. अशा पद्धतीनं जर ठेवलं ना तर आपला ओटा पण पसारा होत नाही ओट्यावर. आता हे बघा, हे मी गव्हाचं पीठ आहे ह्याच्यामध्ये. आता कणिक भिजवल्यानंतर आपल्याला काय होतं, चपाती करताना पीठ लावायला लागतं. तर मग आपण ते डिशमध्ये घेणार, मग तो पसारा होतो आपला. तर अशा डब्यामध्ये काढून ठेवलं ना की रोज आपल्याला पीठ काढायची गरज नाही. 8 दिवसातनं एकदा मी हे पीठ बदलते. हे पीठ मी सगळं दुसरं पीठ घालून त्याच्यात परत दुसरं नवीन स्वच्छ धुवून मी भरते. आता हे आहे ज्वारीचं पीठ. भाकरी करताना सुद्धा आपल्याला बघा साईडला पीठ पातळ होतं कधी कधी. मग प्रत्येकाला डबा उघडायचा, मग ते डबा घाण होतो, मग त्या पिठामध्ये आळ्या होतात आणि ओलसर हात लागतो आपला. तर हे करायची गरज नाही, आपण पटकन ह्यातनं घेऊ शकतो. हे तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ पण आपल्याला भाकरी करताना, तांदळाची भाकरी करताना किंवा ज्वारीची भाकरी करताना पण आपल्याला यूज होतो. अगदी धिरड्यामध्ये पण घालायला आपल्याला पटकन घालता येतं, अगदी इथं हाताशी आपल्या असलं की. आता हे डाळीचं पीठ आहे. डाळीचं पीठ पण आपल्याला बघा कढीला लागतं, थालीपीठला लागतं आणि आपल्याला झुणका करायचा असेल तर पटकन आपल्याला इथल्या इथं असेल ना तर पटकन आपण घेऊ शकतो. आणि असा एक नॅपकिन ठेवते, म्हणजे काय होतं की पिठाचा सगळं मग ट्रॉली घाण होते, मग ते पुसून ठेवले ना की होत नाही. आणि चमचे पण वापरते मी. पीठ समजा कशात काय घालायचं असेल तर पटकन आपण चमच्याने घातलं की डबा पण घाण होत नाही आणि हे अगदी खूप इझी पडतं. आता ह्या ट्रॉलीमध्ये बघा ही मी मॅट घातली, तेव्हा पुसायला अगदी ना खूप सोपं आणि सोयीस्कर होतं मला. बघा अशा पद्धतीने जर आपण पिठं ठेवली ना तर आपल्याला खूप उपयोग पडतो. बघा मोठ्या डब्यात पीठ ठेवलेलं असतं आपलं, आणि ते प्रत्येक वेळेला चपाती करताना ते कणकेचा डबा आणायचा, मग ते पीठ काढायचं परातीमध्ये, मग ते उरलेलं पीठ परत त्यात ओतायचं. अगदी तर मग ते परत आपला हात ओला असतो, मग ते ओला हात त्याच्यामध्ये जातो. तर त्यापेक्षा ना अशा पद्धतीने करून गेलं ना तर पीठ पण खराब होत नाही. बघा ज्वारीचं पीठ पण भाकरी करताना आपण भाकरी केलेलं की सगळं पीठ परत राहिलं की पीठ त्या डब्यात ओततो आपण. डाळीचं पीठ घेताना तो डबा उघडायचा, प्रत्येकाने मोठा डबा उघडायचा, आणि हे मग सारखं उघडसात करून पण ना त्यात हवा जाऊन आपले पीठ खराब होतं, जाळी होते, आळी होते आणि सगळ्या डब्याला हात लागतो आपला. तर तसा हात न लागता अगदी स्वच्छ राहतं आणि ओट्यावर पण ना पसारा होत नाही आपला. बघा आणि घ्यायला पण इझी पडतं आणि पटकन होतं. ओटा साफ करताना पण आपल्याला ना छोटे छोटे डबे असल्यामुळे पटकन आपण तिथं ठेवू शकतो. त्यामुळं अगदी सोपी ट्रिक आहे. तुम्हाला जर आवडली असली तर नक्की सांगा मला. आणि जर तुम्हाला ही जर ट्रिक आवडली तर अशा नवीन नवीन ट्रिक्स मी तुम्हाला सांगेन. आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.